हॅलो एव्हरीवन, नमस्कार, जय शिवराय, जय भीम. सर्वांचं स्वागत आहे माझ्या अश्विनी टार्गेट MPSC चॅनलवर. सो आपण अभ्यास सर्वांचा सुरू असेल. आय होप सो सर्वांचा अभ्यास सुरू आहे. आता MPSCची ग्रुप बीची एक्झाम आहे 14 जूनला. तर मी ॲज अ रिव्हिजन करून, कारण की मोबाईलमध्ये फार वेळ जातो म्हणून व्हिडिओ समोर रेकॉर्ड करत आहे आणि रिव्हिजन करत आहे. ज्यांना ओके वाटत असेल त्यांनी ऐका, तुमचंही रिव्हिजन होणार माझ्यासोबत. सो स्टडी विथ आशू. चल आपण संविधानाचे भाग एकदा रिवाईज करून घेऊया. कानावरनं जरी का ऐकायला गेले तरी ते थोडंसं माइंडमधनं जाता येतं. तुम्ही पाहू शकता व्हिडिओ. ओके, सुरुवातीला संविधानाचे जे भाग होते ते 22 होते. आता 25 भाग आहे. तर भाग 1 मध्ये आहे संघ व त्याचे क्षेत्र, कलम 1 ते 4 मध्ये आहे. त्याच्यानंतर भाग 2 आहे नागरिकत्व, कलम 1 5 ते 11 आहे. त्याच्यानंतर भाग 3 आहे मूलभूत अधिकार, 11 ते 35 कलममध्ये आहे. भाग 4 आहे मार्गदर्शक तत्वे, 36 ते 51 मध्ये आहे कलम. आणि भाग 4 मूलभूत कर्तव्य, 51A. भाग 5 संघ राज्य शासन, केंद्र शासन, 52 आणि 151 पर्यंत त्याची कलम आहे. भाग 6 राज्य शासन, 152 ते 237 हे त्याची कलम आहे. भाग 7 जी आहे हे रद्द करण्यात आलेले आहे. भाग 8 संघ राज्य क्षेत्र, युनियन टेरिटरी, केंद्रशासित प्रदेश जे आहे ते 229 ते 242 त्याची कलम आहे. भाग 9 पंचायती, हे 73वे घटनादुरुस्ती 74वे घटनादुरुस्तीने करण्यात आलेलं आहे. 73वी घटनादुरुस्ती. भाग 9 पंचायत समिती, 243 ते 243 ओ. 74वी घटनादुरुस्ती 9A. नगरपालिका 243B ते 243 ZG पर्यंत आहे. भाग 9B सहकारी संस्था, 243 ZH ते 243 Z पर्यंत आहे. भाग 10 अनुसूचित जाती व जमाती क्षेत्र, 244 ते 244 A. भाग 11 केंद्र व राज्य संबंध, 245 ते 263. भाग 12 वित्तीय व्यवस्था व मालमत्ता यासंबंधी त्याची कलम आहे 264 ते 300A. भाग 13 भारतीय राज्य क्षेत्रातील व्यापार, वाणिज्य व व्यवहार संबंध, 301 ते 307. भाग 14 केंद्र व राज्य नियंत्रणाखाली संस्था, UPSC आणि MPSC जी आपण देत आहोत. सो त्यांची जी कलम आहे 308 ते 323 पर्यंत कलम आहे. भाग 14 जो आहे हा न्यायाधिकरण, त्याची कलम आहे 323A. भाग 15 निवडणूक आयोग, त्याची कलम 324 ते 329A. भाग 16 हे विशिष्ट वर्गासाठी तरतुदी, विशिष्ट वर्गामध्ये येतात SC ST, महिला, OBC. ओके, त्यांची जी कलम आहे 330 ते 342 हे पर्यंत त्याची कलम आहे. भाग 17 म्हणजे जे आपण भाषा बोलत आहोत त्याच्यामध्ये येतात 22 भाषा, हे सर्वांना माहीत असेल. तर त्याच्या ज्या म्हणजे कलम आहे 343 ते 351 पर्यंत त्याची कलम आहे. भाग 18 मध्ये आणीबाणी आहे आणि त्याची जी कलम आहे 352 ते 360 आहे. भाग 19 मध्ये संकीर्ण, 361 ते 367 आहे. घटनादुरुस्ती भाग नंबर 20 368 इम्पॉर्टंट आहे. 368 इम्पॉर्टंट आहे. सो त्याच्यानंतर भाग 21 विशेष तरतुदी, 359 ते 392. त्याच्यानंतर भाग 22 संक्षिप्त नाव, प्रारंभ हिंदी भाषेतील प्राकृतिक पाडणे रचने, 393 ते 395. ओके. सो 7व्या घटनादुरुस्तीने 1956 मध्ये भाग 7 रद्द करण्यात आला होता. 7व्या घटनादुरुस्तीने 1956 मध्ये भाग रद्द करण्यात आला होता 7वा. 42व्या घटनादुरुस्ती 1976 मध्ये भाग 4A 42वी घटनादुरुस्ती करून 1976 मध्ये भाग A आणि 14A चा समावेश करण्यात आला होता. भाग A मध्ये मूलभूत कर्तव्य, कलम 51A जे आपले दिलेले आहे कलम भाग A ते आहे. आणि 14A समावेश करण्यात आला. 14A मध्ये न्यायाधिकरण आहे, त्याची कलम आहे 323A. ओके, सो काही लक्षात ठेवण्यालायक आहे. 74वी घटनादुरुस्तीनुसार भाग 9A म्हणजे त्याचा समावेश करण्यात आला होता, त्याच्यामध्ये नगर परिषद आहे. आणि 73वी घटनादुरुस्तीने पंचायत समिती जी आहे पंचायती ॲड करण्यात आल्या होत्या. ह्या 2 कलम खूप इम्पॉर्टंट आहे.
2 घटनादुरुस्ती 73वी 74वी याच्यावर प्रश्न येतात. मॅक्झिमम जे PYQ आहे 73 आणि 74व्या घटनादुरुस्तीवर प्रश्न आलेला आहे. त्याच्यानंतर 97वी घटनादुरुस्ती 2011 भाग 9B समावेश करण्यात आलेला आहे. भाग 9B मध्ये आहे सहकारी संस्था. ओके, सो हे आहे आपले भाग 22 भाग आहे. आणि सध्या आतापर्यंत 22 भाग होते, आता ते 25 झालेले आहे. सो 25 माझ्याकडे इथे लागलेले आहे. काय म्हणते त्याच्यामध्ये कलमचा, तर मी भाग 25 कोणते आहे याच्यामध्ये, इथे पण 22पर्यंतच दिलेलं आहे. ठीक आहे. सो आपण एकदा घटना निर्मितीबद्दल सुद्धा आता आपलं झालं कंप्लीट. कोणते भाग आहे आम्ही स्टार्टिंगपासून एंडिंगपर्यंत करत आहे. माझ्याकडे पूर्ण नोट्स ठेवलेले आहेत. एक रिव्हिजन घेऊन घेऊ जेवढं होते तेवढं. ठीक आहे. घटना निर्मिती पार्श्वभूमी 1895 मध्ये स्वराज्य विधेयक लोकमान्य टिळकांनी मांडला होता. 1922 मध्ये महात्मा गांधी यांनी यंग इंडिया या वर्तमानपत्रातून स्वराज्याची मागणी करण्यात आली होती. 1923 मध्ये सुप्रू समितीने मागणी केली. 1934 मध्ये मानवेंद्र रॉय यांनी अधिकृत मागणी केली आहे. साम्यवादी विचाराचे होते ते, लोकशाही पुरोगामी पक्षाचे होते. त्याच्यानंतर 1935 मध्ये म्हणजे जी मान्य झालेली आहे 1935 मध्ये काँग्रेसने अधिकृतरित्या मागणी केली पटना अधिवेशनमध्ये. ओके, 1935 मध्ये. त्याच्यानंतर 1938 मध्ये जवाहरलाल नेहरू, म्हणजे एवढं डीपमध्ये तर मला तरी वाटत नाही जाते, म्हणून 1938 मध्ये जवाहरलाल नेहरू यांनी भारतीयांना तयार करावे आणि निवडणूक प्रौढ मताधिकाराने घेण्यात यावी अशी ही मागणी करण्यात आली होती पंडित जवाहरलाल नेहरूंनी. त्याच्यानंतर 1939 ते 1945 दुसऱ्या युद्धानंतर ठीक आहे, ऑगस्ट संधी व्हाईसरॉय नीलमितगो स्वराज्याची मागणी मान्य झाली 1940. ठीक आहे. स्वराज्याची मागणी झाली मान्य. 1942 मध्ये क्रिप्स मिशन योजना मुस्लिम लीगनी फेटाळली होती 2 राष्ट्र पाहिजे म्हणून. ओके. त्याच्यानंतर 24 मार्च 1946 कॅबिनेट मिशन त्रिमंत्री योजना 24 मार्च 1946 कॅबिनेट मिशन त्रिमंत्री योजना लागू झाली. त्याच्यानंतर 16 मे 1946ला अहवाल पूर्ण झाला. सदस्य पॉथिक लॉरेन्स आणि क्रिप्स अलेक्झांडर होते. भारत सरकार कायदा 1935 प्रांतीय निवडणुका झाल्या. यातून निवडणूक झालेले लोक प्रत्यक्षपणे या लोकांनी अप्रत्यक्षपणे त्यांच्यातील काही लोकांची निवड संविधान सभेसाठी करण्यात आली. ठीक आहे. जून ऑगस्ट 1946 संविधान सभेची स्थापनेसाठी निवडणुका झाल्या. 389 लोकसंख्येनुसार 38.6 कोटी लोक होते. ठीक आहे. त्याच्यामध्ये ब्रिटिश प्रांत 11 होते 292. मुख्य प्रांत अजमेर, माळवर, बलुचिस्तान, कुर्ग, दिल्ली. संस्थाने 296 जे लोक आहे त्यांच्यापैकी 208 काँग्रेसचे होते, 73 मुस्लिमचे होते, 15 इतर होते, अपक्ष 8 आणि इतर छोटे पक्ष 7. ठीक आहे. संविधान सभेची वैशिष्ट्ये. संविधान सभा ही काही सदस्य अप्रत्यक्ष पद्धतीने काही नामनिर्देशित सदस्यांनी बनलेली होती. मतदान हे एकल संक्रमणीय समान प्रतिनिधीद्वारे निवडले गेले. फर्स्ट रेफरन्स, सेकंड रेफरन्स अशा प्रकारे 10 लाख लोकांमागे एक सदस्य निवडून द्यायचा होता. शीख, मुस्लिम आणि सर्वसाधारण या 3 समुदायांना प्रतिनिधित्व देण्यात आले. निवडून आलेले अपक्ष. सच्चिदानंद सिन्हा. कोण निवडून आले होते? सच्चिदानंद सिन्हा, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, के.एम. पन्नीकर, B.P. खैतान, B.L. मित्तल, जयपाल सिंग मुंडा, श्यामनंद सहाय आणि ज्वाला प्रसाद श्रीवास्तव हे निवडून आलेले अपक्ष होते. संविधान सभेत एकूण 15 महिला होत्या. संयुक्त प्रांतामध्ये बेगम अल्झाज रसूल पहिली मुस्लिम महिला, सुचेता कृपलानी फर्स्ट महिला मुख्यमंत्री, विजया लक्ष्मी पंडित चौथी, पूर्णिमा बॅनर्जी 5वी, कमला चौधरी. मद्रास प्रांतामधून अम्मू स्वामीनाथन, दक्षियानी वेल्लाईन फर्स्ट दलित महिला होती.
दुर्गाबाई देशमुख. बंगाल प्रांतामध्ये लीला रे आणि रेणुका रे हे नाव ऐकले असेल. बॉम्बे प्रांतामधून हंसा मेहता. बिहार प्रांत सरोजिनी नायडू फर्स्ट महिला राज्यपाल. ओडिसा प्रांत महिला चौधरी. तावणेकर कोचीन ॲना मस्करीन. बेरर मध्य प्रांत राजकुमारी अमृता कौर पहिली महिला कॅबिनेट मंत्री. राजकुमारी अमृता कौर पहिली कॅबिनेट मंत्री. समुदाय हिंदू 163, मुस्लिम 80, अनुसूचित जाती 31, ख्रिश्चन 6, मागास जनजाती 6 आणि शीखचे 4 असे एवढे लोक होते. ठीक आहे. सो याच्यामध्ये कोणाकोणाचा म्हणजे कोण कोण होते संविधान सभेमध्ये हे तर मॅक्झिमम लोकांना माहिती आहे, पण कोण कोण नव्हते आणि याच्यावर प्रश्न येतात. महात्मा गांधी नव्हते, राम मोहन लोहिया नव्हते, मोहम्मद अली जिन्ना नव्हते, जयप्रकाश नारायण हे संविधान सभेचे सदस्य नव्हते. 4 लोक ज्याच्यावर प्रश्न येतात. संविधान सभेचे कामकाज. नोव्हेंबर 1946 मध्ये संविधान सभा बनली. 9 डिसेंबर 1946ला पहिली बैठक झाली जेव्हा पाऊस पडत होता. हंगामी अध्यक्ष होते सच्चिदानंद सिन्हा. ते ज्येष्ठतम सदस्य असल्यामुळे त्यांना तिथे अध्यक्ष बनवण्यात आलं होतं हंगामी, आणि हे अनुकरण करण्यात आलं होतं फ्रेंच लोकांचं. नावाची शिफारस कोणी केली होती? JB कृपलानींनी. हंगामी उपाध्यक्ष होते फ्रँक अँथनी. उपस्थित सदस्य होते 211 जेव्हा संविधान सभेचे काम चालत होते. पहिली बैठक होती 9 डिसेंबर 1946ला, तेव्हा 211. काँग्रेसचे होते 207 आणि इतर होते 4. पहिल्या बैठकीला मुस्लिम लीगने बहिष्कार टाकला. वार होता सोमवार सकाळचे 11. 11 डिसेंबर 1946ला कायमस्वरूपी अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद बनले. त्याच्यानंतर उपाध्यक्ष हिरेंद्र मुखर्जी. VT कृष्णमाचारी. सल्लागार होते BN राव. म्यानमारची राज्यघटना ज्यांनी तयार केली. सचिव होते HVR अय्यंगार. उपसचिव होते खन्ना. ठीक आहे. 13 डिसेंबर 1946ला उद्दिष्टांचा ठराव मांडण्यात आला. 13 डिसेंबरला उद्दिष्टांचा ठराव मांडण्यात आला, जे की मांडला होता जवाहरलाल नेहरूंनी. त्याच्यानंतर स्वीकृत करण्यात आला आहे तो ठराव 22 जानेवारी 1947 एकमताने ते ठराव करण्यात आला. स्वातंत्र्य, गणराज्य, सार्वभौम कोणत्याही प्रकारे नियंत्रण नसणे. ठीक आहे. 28 एप्रिल 1946ला 6 सदस्यांचे प्रतिनिधी संविधान सभेचा भाग झाला. उदयपूर, बिकानेर, पटियाला, रेवा, बडोदा, जयपूर. 3 जुलै 1947ला माउंटबॅटन योजनेद्वारे भारत पाकिस्तान वेगळे देशाच्या फाळणीला मान्यता मिळाली. 3 जुलै 1947ला भारत स्वातंत्र्य कायदा 1947 अन्वये खालील बदल झाले. संविधान सभा सार्वभौम बनली. संविधान सभेला 2 स्वतंत्र कार्ये सोपवण्यात आली. संविधान बनवणे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद. कायदे बनवणे GV मावळणकर. संविधान सभेची सदस्य संख्या 389 वरून 299 झाली. 299 पैकी ब्रिटिश प्रांतामध्ये 229 आणि बाकी जे होते संस्थाने ते 70. 22 जुलै 1947ला राष्ट्रध्वज स्वीकारण्यात आला. वैकय्या पिल्लईंनी डिझाईन केला. त्याच्यानंतर जून, जुलै, ऑगस्ट 29 ऑगस्ट 1947ला मसुदा समितीची स्थापना करण्यात आली. त्याच्यानंतर 17 नोव्हेंबर 1947ला संविधान सभा स्वतंत्र विधिमंडळ म्हणून प्रथमच भरली, कायदेमंडळ म्हणून. ओके. कधी? 17 नोव्हेंबर 1947ला. मे 1949 राष्ट्रकुल सदस्याला मान्यता दिली. 24 जानेवारी 1950ला राष्ट्रगीत स्वीकारले. 24 जानेवारी बघा, आधी 22 जुलैला आपलं राष्ट्रध्वज स्वीकारलं आणि 24 जानेवारीला राष्ट्रगीत, राष्ट्रगान आणि पहिले आपले जे राष्ट्रपती आहे या सर्व गोष्टीला मान्यता मिळाली. राष्ट्रगीत, राष्ट्रगान आणि राष्ट्रपतीला मान्यता मिळाली. कधी? 24 जानेवारीला. आणि 22 जुलै 1947ला राष्ट्रध्वज स्वीकारले. त्याच्यानंतर जवळपास 3 वर्षानंतर, 2.5 वर्षानंतर समथिंग मान्यता मिळाली बाकी सर्व गोष्टीला. संविधान सभेची समिती 12 समित्यांनी मिळून कामकाज केले होते. ठीक आहे. आपण समित्या बाकी नंतर व्हिडिओमध्ये पाहू. बाय.
ज्यांना योग्य वाटत असेल त्यांनी व्हिडिओ पहा. मी माझ्या रिव्हिजनसाठी म्हणजे रिव्हिजन म्हणजे मी इन द सेन्स एक माइंड मधनं हे एक रीडिंग जाऊ देत आहे, जेणेकरून मला रिकॉल होत राहणार आणि मोबाईलमध्ये कंटिन्यूशनमध्ये लक्ष दुसरीकडे जाते, म्हणून मी व्हिडिओ रेकॉर्ड्स करत आहे आणि माझ्या चॅनलवर टाकत आहे. सो प्लीज सपोर्ट गाईज, कीप सपोर्ट आणि कीप अभ्यास करा. बाय बाय.